फडणवीसांनी म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे आधी त्यांनी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन, त्याप्रमाणे आता त्यांनी एक आवाहन केलं की वी विल बाउन्स बॅक, असं फडणवीसांनी म्हटलं. म्हणजे हा पार्ट 2 आहे का मी पुन्हा येणार? नाही, देवेंद्रजी काय म्हणतात, पण त्यांच्या पार्टीची विश्वासार्हता जनतेमध्ये गमावली आहे. ऑर्गनायझरनी जे सांगितलं त्यातून काही बोध घेण्याची सुरुवात जर झाली असेल तर भारतीय जनता पार्टी त्यातून काय शिकते आहे असा त्याचा अर्थ होईल. पण मुळात देशातील एकूण चित्र आता लोकसभेत बघितलं, 79 जागा 1 लाख मतांनी पडलेत आणि याचाच अर्थ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला देशातील जनतेने नाकारलं, हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आहे. ते जर 79 जागा 1000 मतांनी आमच्या पारड्यात आले असते तर आज इंडिया आघाडीची सत्ता असते. राज्यात सुद्धा आपण जरा महाराष्ट्राचा एखादा सर्वे केला तर भारतीय जनता पक्षाच्या स्थितीचा अंदाज येईल आणि त्यांना तो कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स असेल म्हणून अशा प्रकारची भाषा त्यांची आहे. पण या राज्यामध्ये महाविकास आघाडीला आता कोणी हरवू शकणार नाही. ही आघाडी भक्कम आहे आणि आम्ही तिघेही मिळून महाराष्ट्रातील या त्रिकुटांचा तिघांच्या सरकारचा जे अनैतिक सरकार आहे याला सत्तेबाहेर घालवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हे सुद्धा आम्ही ठरवलं आहे. वक्फ बोर्डाला 10 कोटी देण्यात आलेले आहेत, त्यापैकी 2 कोटीची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. त्यावर आता विश्व हिंदू परिषद आणि इतर ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी आक्षेप नोंदवलेला आणि या वक्फ बोर्डाचा निधी रद्द करावा अशी मागणी केली. नाही, हे तुष्टीकरणाची भाषा नेहमीच विश्व हिंदू परिषद म्हणणार नाही मी, पण भारतीय जनता पक्षाचा एजेंडाच आहे तो. सरकारने दिले असेल, 3 लोकांचं सरकार आहे, पण वक्फ बोर्डाला जागा दिली असेल, मुस्लिम समाजाच्या काही निर्णयासाठी जागा दिली असेल तर त्यामध्ये एवढा आकारतांडव करायची काही गरज नाही. आपण रामदेव बाबाच्या त्या कंपनीला 1 रुपये दराने जर हजारो कोटीची जागा देऊ शकतो ते तिथे कोणी बोलायला तयार नाहीत. बोगस प्रोडक्ट आहेत सगळे, त्या संदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे हे सगळे जे गोष्टी आहेत हे पुन्हा जातीय जे आग आहे तो ती भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असं मला वाटतो. आणि सरकारने दिलेला निर्णय आहे तो विश्व हिंदू परिषद म्हणावं किंवा RSS म्हणावं त्याला विरोध करावं, ही नैतिकतेला धरून नाही तर ही अनैतिकता आहे असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.